राशिंगचं मटन, राशींचं स्पेशल मटन. क्या सूप बात. मित्रांनो. म्हणजे नक्की काय असतं? वा असं खावं लागतं. करून खावं लागतं. हा तर त्याची मजा. टिपिकल गावरान पद्धतीने. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुनम एन अभिजित या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आलेलो आहे आणि आज आपण आलेलो आहे अहिल्यानगरमधील राशिंग या गावी. गावी आल्यानंतर आता आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे. इकडे येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला मागे दिसतच असेल, धनश्री गार्डन रेस्टॉरंट असं एक हॉटेल आहे आणि यांचा स्टॉल भीमतडीमध्ये असतो, गुरुकृपा नावाने. खूप फेमस. तुम्ही आपल्या भीमतडीच्या मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. त्यांचं प्रचंड गर्दी असते स्टॉल असं थालीपीठचा. आणि यावर्षी आपल्याला त्यांच्या डायरेक्ट हॉटेलमध्ये येण्याची संधी मिळाली. पण यावेळेस आपण काय ट्राय करणार आहे तुम्हाला आधी आल्यावरच दाखवूया. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा राशींचा रोड आहे आणि इथून राशीन अगदी हार्डली किती 500 मीटरवरती आहे. एकदम रोड टच असं हे हॉटेल आहे बघा, धनश्री गार्डन. तुम्हाला गुगलवरती वगैरे नाही सापडणार कदाचित, तर तुम्ही नोट करून ठेवू शकता. इथे शेजारी एक राजश्री फर्निचर म्हणून आहे आणि इकडे आता आपण बघूया आता आतमध्ये काय काय मिळते. तर मित्रांनो आपण आता बॅक साईडला आलो आहे. ते हे त्यांचं डायरेक्ट घर आहे, म्हणजे हे एकदम घरातच सेटअप आहे आणि घरगुती म्हणजे अस्सल घरगुतीच तुम्हाला मिळणार आहे. बघा त्यांचं घर आहे मित्रांनो. आता मस्त ताई भाकऱ्या बनवत आहेत गरमागरम. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही या ताईंना पाहिलंच असेल आपल्या गुरुकृपाच्या थालीपीठच्या स्टॉलवरती. गरमागरम भाकरी बनते इथे. ताईच कांदा कापते आपला. गरमागरम भाकरी झालेली आहे आणि ताई इथे कांदा पण कट करते, फ्रेश सगळं. बघा भाकरी, आपण ताईंच्या हातचे थालपीठ खाल्लेले, एकदम उत्कृष्ट चव आणि तीळ पण लावलेलं आहे बघा, थंडीचे पण. चला आता आपण बघूया भाकरी फुगते की नाही. काय वाटतंय ताई? अरे वा, ताईंचा आत्मविश्वास आणि प्रॅक्टिस एक्सपिरियन्स बघा. मस्त शिस्त आहे. हे काय ताई, मटन आहे काय? हो, मटन आहे. मटन आहे, वा. राशींचं मटन, राशींचं स्पेशल मटन. क्या बात आहे. आणि इथे बघू शकतो आपण आळणी पण आहे आणि इथं पूनमनी दाखवलं मगाशी चिकन सुक्क पण आहे. आता बाजरीची भाकरी बनते बघा. पहिलं पीठ चाळून आणि भाकरीची साईज बघा मित्रांनो, अख्ख्या म्हणजे ऑलमोस्ट तव्या एवढीच आहे. मसाला वगैरे मी वैयक्तिक स्वतः बनवते. अच्छा ताई, सगळं घरगुतीच, म्हणजे मसाला वगैरे सगळंच घरीच आहे. ते तसलं हॉटेलचं म्हणजे बाहेरचं जे असतं ना ते काहीच वापरत नाही मी. सगळं घरचं, हळद फक्त बाहेरचं. अच्छा, बाकी सगळं बनवते मी. मसाला, लाल तिखट सुद्धा घरी बनवते. क्या बात आहे. एक वेगळी चव असल्याचं कारण बघा मगाशी ताई म्हटलं होतं भाकरी फुगणार, खरंच फुगलेली आहे, टम्म फुगतीये. क्या बात आहे. हो हो. थालीपीठचं 250 ते 300 किलो थालीपीठचं दळण करावं लागतं आणि बाजरीचं 100 किलो दळण करावं लागतं. मग ती सगळं प्रॉपर एकटी करते. माझ्या हातातली कोणच नाही, सगळं एकटी. आता यांचा भीमतडीचा एक्सपिरियन्स सांगतात, म्हणजे 1 महिना अगोदर तयारी करायला लागते, पीठ वगैरे सगळं. 8 दिवस बंद राहतं नाही. अरे बाप. आल्याच्यानंतर सगळं करावं लागतं. तुम्हाला मदतीला कोण असतं तिकडे? कोण तिथं मग ते आई येते, मावशी. हा. ताई आपल्या हॉटेलचं टायमिंग काय, किती ते कितीपर्यंत चालू असतं? सकाळी 9, 9:30 नंतर तुम्ही 10 वाजेपर्यंत चालेल. हो. आणि आपलं स्पेशालिटी काय? मटन, चिकन. अरे वा. आणि व्हेज पण मध्ये पण वांग, मसाला वांग आणि बेसन. वा. हो, घरगुती टाईप. आणि तुम्ही ऑर्डर दिलं की बनवून पण ठेवता? देतो. हो. अच्छा. मगाशी ते सांगत होते तुम्ही जाता आता ऑर्डर द्या आणि मग मटन किंवा चिकन असेल ते तुम्ही देऊन जावा आणि मग ते बनवून ठेवा. अर्धा 1 तासात तुम्हाला सगळं रेडी. हा पण एक बेस्ट पर्याय. हा, किती माणसांचं सगळं. म्हणजे तुम्ही जर का दर्शनाला आला तिकडे राशीनला आणि जाता सांगून गेला तर तुम्हाला रेडी मिळणार.
गरमागरम ताट आलेलं आहे. मटन आहे, चिकन सुक्का आहे, आळणी सूप आहे, सॅलड आहे, भात आणि इकडे पण सेमच आहे ताट आणि भाकरी गरम गरम येतील आपल्या ताटात. चला भाकऱ्या पण आलेल्या आहेत गरम गरम, ज्वारी आणि बाजरी, तीळ लावलेल्या. तीळ लावलेला आहे, ही ज्वारीची ही बाजरीची. आणि इथे बघा चिकन सुक्का आहे, राईस आहे, सॅलड आहे, हे मस्तपैकी आहे. अच्छा, इंद्रायणी इंद्रायणी तांदूळ आहे, आहे, वा. क्या बात आहे. आळणी आहे. आळणी आहे आणि सगळ्यांच्या आवडीचं मटन. त्याच्यात ते कॉर्नफ्लॉवर वगैरे काही नाहीये, ओरिजिनल मटणाचा रस्सा. अरे वा. ओरिजिनल मटणाचा सूप रस्सा. ते काहीच नाही, तुम्ही पिलं ना तुमच्या लक्षात येईल. थोडंसंच खा पण चांगलं खा. मी लय मोठं पाणी वतून हे करत नाही. तुमचे जेवढे माणसं आहेत ना त्या हिशोबानेच पाणी वतायचं शिजवताना. त्याच्यातलं निम्म स्टॉक काढायचं ह्याच्यात मटणाच्या ह्याच्यात टाकायचं. चला पटकन आपल्याला ताईने आळणीची पण रेसिपी सांगितलेली आहे. झटपट रेसिपी सांगितलेली आहे आणि एवढं टेम्पटिंग ताट दिसतंय. आता कंट्रोल होत नाही आम्हाला, आम्ही आता सुरू करतो. सूप क्या सूप बात. मित्रांनो, म्हणजे नक्की काय असतं? वा बरोबर आहे. सॅलड पण एकदम भरपूर फ्रेश. ठीक आहे, भाकरी आलेली आहे. चला आता चव घेऊन तूच मला सांगायचं, एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू जसं आपल्या चॅनलवर असतो. एक्सपर्ट. अच्छा, हे ना माझे पप्पा आहेत, तुम्हाला माहितीच आहे, तर ह्यांचं मटन एक्सपर्ट आहेत ते, त्यांना आवडतं खूप. सुक्का रसा, हां सर्व जेवण छान आहे, एक नंबर. सुक्का चिकन, भात, बाजरीची भाकरी, सॅलड, सर्व एक नंबर. चला सुरू करूया. पहिलं आळणी सूप, मग अशी ताई म्हटल्या एकदम प्युअर. टिपिकल अशी गावाकडची चव, म्हणजे पुण्यातल्या सिटीमधल्या जे हॉटेल्समध्ये असं मिळत नाही. एकदम प्युअर. एक नंबर. काय सांगशील? अक्षरशः शब्द नाहीत माझ्याकडे आज. इतकी झणझणीत अशी त्याला गावरान एक तडका आहे ना त्याला, खरंच माझ्याकडे शब्द नाही. आपल्या पुण्यातल्या सिटीमधल्या हॉटेलमध्ये अशी चव नाही मिळणार ना. पुण्याच्या आसपास जवळ कुठेच मी तुम्हाला खरं सांगते, ट्रस्ट माय वर्ड्स. म्हणजे आपण एवढे हॉटेल रेस्टॉरंट कव्हर केले सिटीमधले, पण अशी चव आपल्याला लागली नाही किंवा अशी मिळाली नाहीये. आणि पाणी नाही येतो, घट्ट रस्सा, कारण जनरली पाणी देतात. तुम्ही बघू शकता थिक रस्सा आहे, पूर्ण वाटणाचा बनवला आहे. अक्षरशः नो वर्ड्स. मम्मी कसं आहे? छान छान मस्त. मम्मी पण एक्सपर्ट आहेत आणि त्या पण एकदम बनवण्यात पण आणि खूप खाण्यात सुगरण आहेत आणि त्यांना माहिती, आपण त्यांना विचारू कशी आहे चव. नाही, छानच आहे, मस्त व्यवस्थित सॉफ्ट शिजलं एकदम. शिजणं पण महत्वाचं आहे. शिजणं महत्वाचं आहे. करेक्ट. मटण असलं की ते शिजण्याची टेन्शन असतं त्याचं, पण प्रॉपर शिजलेलं आहे, राईट. आणि मेन म्हणजे ते न खाता ते बनवलं. हा, म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन ताई आहेत त्या प्युअर व्हेजिटेरियन आहेत, त्यांनी कधी खाल्लेलं नाहीये आणि त्यांनी न खाता एवढं छान बनवलंय, प्रेमाने बनवलेलं आहे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला इकडं जर का तुम्ही आले या साईडला तर नक्कीच रेकमेंड आहे. यांच्या रेस्टॉरंटला तुम्ही भेट द्या, धनश्री गार्डन. बघा किती इझिली हे होतं, व्यवस्थित शिजले, प्रॉपर. क्या बात आहे. एकदम मटन प्रॉपर शिजलाय. कुठलाही तुम्ही पीस बघा ना, फ्रेश proper एकदम. एकदम आहे तो. आणि आम्ही जस्ट येताना त्यांना फोन केला होता आणि आम्ही सांगितलं की 4 लोक आहेत, तर 4 लोकांच्या हिशोबाने त्यांनी बनवलेलं आहे. तुम्ही पण तसंच करा, म्हणजे तुम्ही येणार असाल तर तुम्ही आधी सांगा, म्हणजे ते तुम्हाला रेडी ठेवतील. अर्धा 1 तासात ते बनवून ठेवतील आणि फक्त तुम्ही किती नंबर आहेत ते सांगा. आणि हा, ते किती मेंबर आहेत ते, तुमचा त्यांचा नंबर वगैरे सगळं आम्ही तुम्हाला डिटेल्स देऊ डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि स्क्रीनवर पण येईल. आणि इथं तुम्हाला दिसतंय ग्रुप जेवण प्रमाणे मजुरीवर बनवून दिले जाईल. हो, एकदम घरगुती पद्धतीची चव आहे. तर चला मित्रांनो, आता मी पण खायला सुरुवात करतो. ॲक्च्युली सूपनी सुरुवात केलंय, तर आता आपण सुरू करूया. चलो. बघा असं खावं लागतं. काला करून खावं लागतं. हां, तर त्याची मजा. टिपिकल गावरान पद्धतीने असं चुरून, सिटीत तुम्हाला फक्त लावून लावून खाल्लं जाईल, हे प्रॉपर चुरून चांगले हात असे ह्याच्यापर्यंत भरले पाहिजेत, कोपऱ्यापर्यंत, शर्ट पर्यंत भरलं पाहिजे. एक तर पप्पांनी आज नवीन घातलाय. ते टेन्शन आहे, परत डाग पडेल. बरे पांढरं नाहीये. मम्मीचं टेन्शन असतं. मस्त. बघा आता नाही तोंडाला पाणी सुटत तर कधी सुटत. चला, आता आपण धनश्री गार्डनचे सर्व म्हणजे दादा आणि ताई यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारूया. दादा, आपलं नाव सांगा आणि हा प्रवास कसा सुरू झाला ते सांगा. नमस्कार, मी सचिन नवनाथ शिंदे, राहणार राशीन. हॉटेलचा पत्ता हॉटेल भिगवण रोडला आहे, जगदंबा दूध डेअरीच्या समोर. गावापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आमच्याकडे हॉटेलमध्ये जेवणाच्या बाबतीत 100% शुद्ध शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण कस्टमर आल्याच्या नंतर तयार करून दिलं जातं. त्याच्यामुळं कस्टमरला 100% फ्रेश आणि ताजं जेवण मिळतं. त्याच्यामुळं कस्टमर आमच्याकडे अशा ऑर्डर घेऊन भरपूर येतात.
त्यामध्ये मटण, मासे, चिकन, तुमची बिर्याणी, दालचा, ज्या प्रकारचं जेवण पाहिजे त्या प्रकारचं जेवण आम्ही बनवून देतो. क्या बात आहे. आणि व्हेजमध्ये जर का कोण व्हेज कस्टमर असेल तर काय तुम्ही व्हेजमध्ये शिपी आमटी आहे, मिक्स व्हेज आहे, पनीरची भाजी लागलं, शेवभाजी, काजू करी, या सर्व भाज्या बैगन मसाला, बैंगन मसाला. पारंपरिक पद्धतीच्या पिठलं भाकरी, भरीत भाकरी, थालीपीठ, अच्छा. ह्या सुद्धा आम्ही बनवून देतो. बनवून साध्या देतो. पद्धतीचं पण एकदम गावरान पद्धतीचं चुलीवरचं जेवण वगैरे जसे कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीत आम्ही बनवून देतो. अच्छा. आणि हे कधीपासून तुमचं म्हणजे हॉटेल जे आहे कधीपासून सुरू झालं? साधारण 5 वर्ष झाली या घटनेला. 5 वर्ष झाली हा प्रवास सुरू झाला. सुरू आहे. क्या बात आहे. या प्रवासामध्ये आम्हाला भीमतडी जत्रा पुणे हां. आणि कृषी प्रदर्शन बारामती यांच्यामुळं आमच्या व्यवसायाला फार मोठा हातभार लागला. फार मोठा आमच्या धाडस निर्माण झालं. एक प्लॅटफॉर्म मिळाला म्हणजे तुमच्या दाखव. करेक्ट. तर धन्यवाद. आम्ही एवढ्या लांबून आलो आणि तुम्ही एवढ्या प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं आणि खूप चविष्ट होतं आणि क्वालिटी जेवण होतं. थँक्यू व्हेरी मच. आणि ते चांगलं झालं. आदर हां काय म्हणतात? आदरात तितके पण छान केलं. करेक्ट. म्हणजे घरच्या सारखंच वाटलं सर्व मेनू, हो. जेवण सर्व प्रकारचं. क्या बात त्या मिसेसनी बनवलं अशाच प्रकारचं घरचं क्या बात जेवण आहे. आम्हाला अनुभव आला. थँक्क्यू व्हेरी मच. आम्ही पुन्हा येऊ आणि हा जे व्हिडिओ बघतील ते नक्कीच कस्टमर येतील. शेवटी आपला नंबर 9130 3086 करेक्ट आणि 9423 75 25 98. नक्की. तर मित्रांनो इथे येणार असेल तर तुम्ही यांना फोन करा आणि सांगा की किती माणसं आहेत तर त्याच्याप्रमाणे बनवून देतील. आणि थँक्यू व्हेरी मच दादा. सो मित्रांनो येस आम्हाला जेवण खूप आवडलं. एकदम चविष्ट होतं आणि चिकन मटन शिजलेलं प्रॉपर होतं. अशी टेस्ट म्हणजे आपल्याला सिटीमध्ये मिळणार नाही. प्रॉपर गावरांचं होती. तर तुम्ही जर का राशींच्या भागात आला आणि तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असताल तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि इथे नक्की एकदा भेट द्या हॉटेल धनश्री गार्डनला. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर जास्त म्हणजे जास्तीत जास्त नॉनव्हेज प्रेमींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.